पाकिस्तानने भारताची 5 लढाऊ विमानं पाडली आणि त्यात 3 विमानं ही अत्याधुनिक राफेल होती. पाकिस्तानने भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे S-400 चेही नुकसान केले आणि आदमपूरला असलेल्या हवाई पट्टीचे सुद्धा पाकिस्तानने नुकसान केले. या अशा कित्येक बढाया पाकिस्तानने गेल्या काही दिवसात मारल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. यावरनं इतिहासातील एक प्रसंगाची आठवण होते. 1730च्या दशकात छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव यांच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार होत होता. तेव्हाच 1737 साली पेशवे बाजीराव यांनी दिल्लीवर एक स्वारी केली होती. खरं तर बाजीराव हे आपली फौज घेऊन यमुनेच्या दक्षिण तीरावर गेले होते आणि मल्हारराव होळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काही मराठी फौज यमुनेच्या उत्तर भागात पाठवून तिकडे खंडणी गोळा करायला पाठवली होती, म्हणजे फिरोजाबाद वगैरे या भागात. ही मराठी फौज जेव्हा खंडणी गोळा करून पुन्हा यमुनेच्या दक्षिण तीरावर येत होती, तेव्हा आग्र्याचा मुघली सुभेदार सादत खान यांनी त्या फौजेवर छापा घातला. त्या झालेल्या अकस्मात हल्ल्यात काही मराठी सैनिक धारातीर्थी पडले होते. पण ह्या गोष्टीचं सादत खानाने फार वाढवून बादशाहकडे कळवलं. सादत खानाने सांगितलं की त्यांनी मराठी फौजेचे 1,500 सैनिक मारले आहेत. मराठ्यांची ताकद त्यांनी कमी केली आहे आणि बाजीरावांना तर त्यांनी चंबळच्याही पलीकडे ढकलून दिलं आहे. वास्तविक बाजीराव साहेब होते यमुनेच्या दक्षिण तीरावर आणि चंबळ आहे मध्य प्रदेशात. या सगळ्यांनी बादशाह सुद्धा फार खुश झाला होता. कित्येक दिवसांनी कोणीतरी बाजीरावांवर विजय मिळवला होता आणि त्यामुळे त्याला फार आनंद झाला. सादत खानाचा त्यांनी मान सन्मान केला. सादत खानाच्या अधिपत्याखालची फौज त्यांनी वाढवली, त्याला बक्षिसं दिली. जेव्हा बाजीरावांना ही बातमी कळली की आपल्याबद्दल मुघलांच्या दरबारात सादत खानाने असं काही सांगितलंय, तेव्हा बाजीराव म्हणाले होते की बादशास जे सत्य भासले ते मिथ्या केले पाहिजे. त्यास विचार 2, एक आग्र्यात जाऊन सादत खानासच बुडवावे किंवा दिल्लीत जाऊन दिल्लीचे पूर जाळावे. बाजीरावांची ही वाक्य त्यांनी त्यांच्या धाकट्या बंधू म्हणजे चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रातली आहेत. त्याच पत्रात अजून एक वाक्य आहे जे मुघलांच्या मानसिकतेचं वर्णन करतात. मोगली कारभार आपण ऐकत जाणतच आहात, करावे थोडे, लिहावे फार. यानंतर बाजीरावांनी थेट दिल्लीवरच स्वारी केली होती. दिल्लीवरच हल्ला केला आणि बादशाला आपले अस्तित्व आणि आपले कर्तृत्व दाखवून दिले आणि हे दाखवून दिले की ते सहज दिल्लीत येऊ शकतात आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही. दिल्लीत झालेल्या लढाईत बादशाचा कोका म्हणजे दूध भाऊ मारला गेला होता. पाकिस्तानी मुघलांना त्यांचा आदर्श मानतात आणि त्यामुळे ह्यात काहीच नवल नाहीये की आज ते ज्या पद्धतीने वागतायत, नरेटिव्ह तयार करतायत, इंटरनॅशनल मीडियामध्ये स्वतःच्या बढाया मारतायत. बाजीरावांची 300 वर्षांपूर्वीची वाक्य ते आजही खरी करून दाखवत आहेत. इतिहासातील पात्र बदलली, तंत्रज्ञान बदललं, रणभूमी बदलली, पण ह्यांची ही मानसिकता अजूनही तशीच आहे आणि त्यामुळेच 300 वर्षांपूर्वीचा इतिहास आज आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर उलगडताना दिसतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्हाला वाचायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इतिहासावर आपल्या चॅनलवर आणखीन काही व्हिडिओज आहेत, ते इथे क्लिक करून बघा.